आकाशवाणी. विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संविधान स्वीकृतीच्या अमृत महोत्सवी वर्षाला प्रारंभ. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार. राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यात 2 रेल्वे मार्गिकांनाही मान्यता. भविष्यात भारताच्या विकासात सहकार क्षेत्राचा सिंहाचा वाटा असेल असा पंतप्रधानांचा विश्वास. आणि बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट 95 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. भारतीय राज्यघटना दिन आज देशभरात सर्वत्र साजरा होत आहे. 75 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारत सरकारनं राज्यघटनेचा स्वीकार केला होता. त्यानिमित्त आजपासून वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. 26 नोव्हेंबर 1949 मध्ये संविधान सभेत भारताचं संविधान मांडलं गेलं होतं आणि 26 जानेवारी 1950 ला ते लागू करण्यात आलं. आज संविधान दिवसाच्या निमित्तानं दिल्लीत संविधान सदनातील मध्यवर्ती सभागृहामध्ये एका भव्य समारंभाचं आयोजन करण्यात आलं असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. या प्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह दिल्लीमधील सर्व दूतावासांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. संविधान दिनाचं औचित्य साधून एका नाण्याचं आणि एका टपाल तिकिटाचं अनावरण आणि 2 पुस्तकंही प्रकाशित करण्यात येणार आहेत. आज संध्याकाळी संविधान दिवसाच्या निमित्तानं सर्वोच्च न्यायालयानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात मोदी उपस्थितांना संबोधित करतील. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल नैसर्गिक शेती, रेल्वे आणि तरुणांच्या दृष्टीनं महत्वपूर्ण असे विविध निर्णय घेतले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहरांशी बोलताना याबाबत माहिती दिली. रेल्वे मंत्रालयाच्या 7,927 कोटी रुपयांच्या 3 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. मनमाड जळगाव या 160 किलोमीटरच्या 4थ्या रेल्वे मार्गिकेचा तसंच भुसावळ खांडवा दरम्यानच्या मार्गिकेचा यात समावेश आहे. नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन सुरू करण्यात येणार असून त्यासाठी 2,481 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या मिशनमध्ये 1 कोटी शेतकऱ्यांना सामावून घेतलं जाईल. युवकांसाठी अटल इनोव्हेशन मिशनच्या 2ऱ्या टप्प्यालाही मंजुरी देण्यात आली असून तिचा विस्तार करण्यासाठी 2028 पर्यंत 2,750 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याच बैठकीत काल प्राप्तिकर विभागाच्या पॅन प्रकल्पाच्या 2ऱ्या टप्प्यालाही मंजुरी देण्यात आली. यासाठी 1,435 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सद्यस्थितीतली व्यवस्था अद्ययावत करून त्यासाठी एकत्रित पोर्टल तयार करण्यात येईल. सध्याचा पॅन क्रमांक तोच राहील, मात्र त्याची मजबूत सायबर सुरक्षा व्यवस्थाही असेल, असं वैष्णव यांनी सांगितलं. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अदानी उद्योग समूहाच्या कथित लाचखोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी दोन्ही सदनांमध्ये दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली. आज संविधान दिनानिमित्त कामकाज होणार नाही. उद्या दोन्ही सभागृहांच्या कामाला प्रारंभ होईल. दरम्यान संसदेत विधायक अर्थपूर्ण चर्चा झाली पाहिजे, अधिकाधिक खासदार चर्चेत सहभागी झाली पाहिजेत, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. ते काल अधिवेशनापूर्वी संसद भवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. भविष्यात भारताच्या विकासात सहकार क्षेत्राचा सिंहाचा वाटा असेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला. नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. सहकार क्षेत्र म्हणजे भारतीय संस्कृतीचा पाया आहे. भारतात सहकारी संस्थांची संकल्पना ही आता चळवळ बनली आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. पंतप्रधानांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्त एका विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशनही झालं. भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोब्गे आणि फिजीचे उपपंतप्रधान मनोआ कामाकिमा हे या परिषदेला उपस्थित आहेत. 6 दिवस चालणाऱ्या परिषदेत जगभरातील सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
इस्रायल आणि लेबनॉन यांच्या दरम्यान तेल अवीव इथं इस्रायल डिफेन्स फोर्सेसच्या किरिया मुख्यालयात आज चर्चा होण्याची शक्यता आहे. स्थानिक माध्यमांच्या अहवालानुसार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याकडून युद्धविरामाला तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. काल रात्री इस्रायली अधिकाऱ्यांशी सुरक्षेबाबत चर्चा केल्यानंतर हिजबुल्लाहसह युद्धविरामाच्या संभाव्य मंजुरीवर स्वाक्षरी झाली आहे. नेतन्याहू यांच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार इस्रायल मंत्रिमंडळ प्रस्तावित करारावर आज मतदान करेल आणि ते मंजूर होण्याची अपेक्षा आहे. मात्र काही तपशीलांवर इस्रायलचा आक्षेप असून त्यावर वाटाघाटी सुरू आहेत. सर्व समस्यांचं निराकरण होईपर्यंत करार अंतिम होणार नसल्याचंही या प्रवक्त्यानं स्पष्ट केलं आहे. सरकार महिलांच्या सामाजिक, आर्थिक, राजनैतिक आणि शैक्षणिक सशक्तीकरणासाठी काम करत असल्याचं ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. काल त्यांच्या हस्ते नई चेतना कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 13 राज्यात 227 केंद्रांचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचारांवर आपण आवाज उठवला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. महिनाभर चालणाऱ्या या अभियानाची 23 डिसेंबरला सांगता होणार आहे. एक साथ हिंसेविरुद्ध एक आवाज असं या अभियानाचं ब्रीदवाक्य आहे. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन यांच्यातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानतळ तपास अधिकाऱ्यांनी 2 प्रवाशांकडून 22 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले. खाद्यपदार्थांच्या पाकिटात लपवून या पदार्थांची तस्करी केली जात होती. सिंगापूरमध्ये सुरू असलेल्या बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारताच्या डोम्बाराजू गुकेश याला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. जागतिक विजेता डिंग लिरेनकडून गुकेश पराभूत झाला आहे. स्पर्धेत 14 फेऱ्या होणार आहेत. 7.5 गुण मिळवणारा स्पर्धेत विजेता ठरणार आहे. चेन्नई इथं सुरू असलेल्या फिबा आशियाई चषक बास्केटबॉल स्पर्धेत भारतानं सर्वोच्च संघ असलेल्या कझाकिस्तानवर 88-69 असा विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. फिबासारख्या स्पर्धेत 27 वर्षात पहिल्यांदाच भारतानं कझाकिस्तानवर विजय मिळवला आहे. सामन्याच्या पहिल्या अर्ध्या वेळेत भारतानं 37-33 अशी आघाडी घेत तिसऱ्या डावात 19 गुणांनी विजय मिळवला. भारतीय क्रिकेट संघानं बॉर्डर गावस्कर चषकाच्या पहिल्या कसोटी सामन्यात काल चौथ्या दिवशी पर्थवर ऑस्ट्रेलियाचा पराभव करून 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध 3-0 असा पराभव पत्करल्यानंतर अनुभवी रोहित शर्मा संघात नसताना नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांसारखे नवखे गोलंदाज बरोबर घेऊन जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करून इतिहास रचला आहे. दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वाल आणि के.एल. राहुलच्या पहिल्या गड्यासाठी केलेल्या 201 धावांच्या भागीदारीमुळे भारतीय संघाचं मनोबल वाढलेलं होतं. त्यानंतर विराट कोहलीने शतक ठोकत धावांचा डोंगर रचला. दुसऱ्या डावात 487 धावा करत पहिल्या डावातील आघाडीसह 533 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियापुढे ठेवण्यात आलं होतं. अखेर त्यांना 238 धावांपर्यंत मजल मारता आली. दुसऱ्या डावात डोकेदुखी ठरत असलेल्या ट्रॅव्हिस हेडने 89 धावांची चिवट खेळी केली. बुमराहने त्याचा अडसर दूर केला. दोन्ही डावात मिळून 8 बळी घेणारा जसप्रीत बुमराह सामनावीर ठरला. मोहम्मद सिराजने 3 तर नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणाने प्रत्येकी 1 बळी घेतला तर वॉशिंग्टन सुंदरने 2 बळी घेतले. या विजयासह भारताने जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठलं आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी उर्वरित 4 सामने भारताला जिंकावे लागतील किंवा 3 सामने जिंकून 1 सामना अनिर्णित राहिला तर भारतीय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. दुसरा कसोटी सामना ॲडलेड इथं 6 ते 10 डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव, पुणे. हवामान. देशात तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकलमध्ये विविध ठिकाणी तसंच केरळ, माहे, आंध्र प्रदेशची किनारपट्टी यानंमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर येत्या 4 दिवसात राजस्थान वगळता उत्तर पश्चिम भारतात किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर हिमाचल प्रदेशात पहाटेपर्यंत दाट धुकं पसरण्याची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संविधान स्वीकृतीच्या अमृत महोत्सवी वर्षाला प्रारंभ. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार. राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यात 2 रेल्वे मार्गिकांनाही मान्यता. भविष्यात भारताच्या विकासात सहकार क्षेत्राचा सिंहाचा वाटा असेल, पंतप्रधानांचा विश्वास.
आणि बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 295 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.